दुपारी 12 वाजता सुरू होणार विजयी सोहळ्याला राज आणि उद्धव ठाकरे येणार, संजय राऊतांची माहिती। ठाकरेंनी विधी विद्यापीठाला भरभरून निधी दिला, कोरोना काळात विद्यापीठास निधी कमी पडू दिला नाही, फडणवीसांसमोरच सरन्यायाधीशांकडून ठाकरेंचं कौतुक। अबू आझमी यांची उच्च न्यायालयात धाव, गुन्हे रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव। औरंगजेबाची स्तुती करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी अबू आझमी यांच्यावर 2 गुन्हे दाखल। ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। क्लिपमध्ये संजय राठोड यांना चपलेनं मारल्याची भाषा, राठोड यांच्या पदाधिकाऱ्याला पौळ यांनी झापलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी शाळा न सांगता बंद पडली, पालकांनी भरवली झेडपीच्या सीईओच्या कार्यालयासमोर शाळा, तर भालगाव फाटा येथे शाळा न सांगता बंद केल्याचा पालकांचा आरोप। राज्यातील शाळा बस मालकांचा येत्या बुधवारपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा इशारा। शालेय वाहतुकी संदर्भातील अनेक समस्यांकडे शासनाचे आणि वाहतूक खात्याचं दुर्लक्ष होत असल्याचा शाळा आणि बस ओनर्स असोसिएशनचा आरोप। राज्यात 20 लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद, शेतकऱ्यांकडे 31,254 कोटींची थकबाकी, 15 जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी असल्याचं समोर। शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यात विरोध वाढला, महामार्ग रद्द करण्यासाठी 10 गावांचा ठराव, उर्वरित 9 गावांचा ठराव घेणार शक्तीपीठ महामार्ग विरोध कृती समितीची माहिती। भारतीय रेल्वेकडून प्रवासी रेल्वे भाड्यात किरकोळ वाढ, एसी, नॉन एसी मेल आणि एक्सप्रेसच्या दरात वाढ, नॉन एसी 1 पैसे ते एसी क्लाससाठी 2 पैसे भाडेवाढ। लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक पाऊस, आतापर्यंत 1998 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबई लोकलमध्ये महिलांच्या फर्स्ट क्लास कोचमध्ये हाणामारी, कर्जतवरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये हाणामारी, तर हाताचा कोपरा लागत असल्यामुळे 2 महिलांमध्ये हाणामारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।